नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली मेन्स लेवलची सिरीज सुरू आहे एलआरची. ओके, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि याच्या पाठीमागे आपण जे काही मेन्स लेवलचे पझल म्हणा किंवा मिसलेनियसचे जे काही टॉपिक्स असतील इम्पॉर्टंट तुमच्या एक्झामशी रिलेटेड, हे सर्व टॉपिक आपण घेतलेले आहेत. ओके, आज आपण मेन्स लेवलची नंबर सिरीजचा पार्ट सेकंड बघणार आहे. ओके, पहिला पार्ट आपला व्हिडिओ पडला आहे आपल्या युट्यूब चॅनल बालक अकॅडमीवरती. आय होप तो तुम्ही पाहिला असेल. आणि ही सिरीज तुम्हाला अपकमिंग जे काही एसबीआय क्लरिकल मेन्स म्हणा, जे काही 10-12 तारखेला एसबीआय क्लरिकल मेन्स आहे त्याच्यासाठी तर उपयोगी ठरणारच आहे. बाकी जे काही अपकमिंग मेन्स लेवलच्या एक्झाम्स आहेत त्याला पण याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, आय होप हे तुम्ही फॉलो करत असाल आणि याचा तुम्हाला फायदा होत असेल. तर आज आपण नंबर सिरीजचा सेकंड पार्ट घेणार आहे. ठीक आहे, नंबर सिरीज. तुम्ही म्हणताल हे नंबर सिरीज इथं कुठून आलं, तर हे आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं आहे. एलआरची जी काही नंबर सिरीज आहे एलआर मध्ये पण असते. ओके, तर ते काय असतं आणि या नंबर सिरीजचं जे काही बेसिक वगैरे असतं, हे कसं सॉल्व्ह करायचं वगैरे, हे पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, आय होप ते पाहिलं असेल तुम्ही. तर सगळ्यात महत्वाचं मिसलेनियस टॉपिक्सचा विषय काय माहितीये का, जर समजा एखाद्या वेळेस किंवा नॉर्मल जरी मेन्स लेवलचा पेपर असेल मॉडरेट लेवलचा, तरी तुम्हाला हे जे काही मिसलेनियस टॉपिक्स आहेत मार्क देऊन जाणार आहेत. समजा एखाद्या पझलमध्ये तुम्ही स्टक झालात तर शेवटी तुम्हाला ही काय म्हणतात ते जडीबुटीचं काम करणार आहे मिसलेनियस टॉपिक्स. ओके, की यांना एकतर सॉल्व्ह करायला वेळ कमी लागतो आणि याचे कन्सेप्च्युअल तुम्हाला सर्व काही गोष्टी माहिती असतात. ओके, आणि हेच तुम्हाला गोष्टी जे काही मिसलेनियस टॉपिक्स तुम्ही करणार आहेत हेच तुम्हाला गोष्टी इतरांपेक्षा 2 पावलं पुढे घेऊन जाणार आहे. ठीक आहे, तर आपण जास्त न वेळ घेता सुरू करू. तर हे जे काही नंबर सिरीज असते याला सॉल्व्ह कसं करायचं हे पहिल्या व्हिडिओमध्ये तर बघितलं आहे. याचा एक ओव्हरव्ह्यू आपण इथं घेऊ. ठीक आहे, तर बघा आता पहिल्यांदा इथं क्वेश्चन रीड करायचं. सगळ्यात बेसिक म्हटलं तर ह्या असं 3-4 किंवा 2, 3, 4, 5, 6 किती पण असं कंडिशन दिलेलं असतात. ओके, या कंडिशनचा उपयोग करून आपल्याला ही नंबर सिरीज सॉल्व्ह करायची असते. तर मग ही कसं, तर आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं डायरेक्टली की जर समजा एका नंबरला जर 2 कंडिशन, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडिशन जर फॉलो होत असतील तर त्याच्यामधली जी काही फर्स्ट कंडिशन आहे म्हणा किंवा सेकंड आहे म्हणा किंवा थर्ड आहे, ऍज पर इन्स्ट्रक्शन्स तेच यूज करायचं. म्हणजे समजा आता इथं आता ह्या 2 नंबरवरती 2 कंडिशन लागू होत आहेत, तर आपल्याला त्याने इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं असतं की पहिली कंडिशन फॉलो करायची की दुसरी कंडिशन फॉलो करायची. प्रॉपर इन्स्ट्रक्शन रीड करायचं. ठीक आहे, मेजॉरिटी 99% तिथं दिलेलं असतं की जी काही फर्स्ट कंडिशन आहे तीच लागू होणार. ओके, पण इन्स्ट्रक्शन रीड करायचं. तर अशा क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं बघा. तर बघा पहिल्यांदा क्वेश्चन रीड करायचं. तर क्वेश्चन काय, इफ पी इज द रिझल्टंट ऑफ फर्स्ट रो. बेसिक याचं रिझल्टंट म्हणजे काय, रिझल्टंट काय असतो बाबा, तर रिझल्टंट काय नाही, हे जी काही फर्स्ट लाईन आहे याला सॉल्व्ह करून जो काही नंबर किंवा जे काही गोष्ट येईल तो असेल रिझल्टंट. ओके, तो असेल रिझल्टंट. आय होप हे समजलं असेल तुम्हाला रिझल्टंट म्हणजे काय. मग इथं म्हणलंय पी इज द रिझल्टंट ऑफ फर्स्ट रो. मग आता ही जर इथं पी आहे बघा, हो का, सेकंड रो मध्ये पी आहे, इथं पी ची व्हॅल्यू दिलं नाही. मग याने काय म्हणलं आहे, जो काही तुमचा फर्स्ट रोचा रिझल्टंट येईल ती पी ची व्हॅल्यू असणार आहे. ओके, मग आता समजा इथं हा सॉल्व्ह करून तुम्हाला रिझल्टंट भेटला 20. ठीक आहे, मग इथं झाली 20, पी ची व्हॅल्यू 20. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल. मग काय म्हणलंय, देन व्हॉट विल बी द रिझल्टंट ऑफ सेकंड रो. ऍक्च्युअल तुम्हाला आन्सर काय सॉल्व्ह करायचे हे, त्यानं हे फक्त पी चे कंडिशनचं रिलेशन सांगितलं. तुम्हाला आन्सर काय द्यायचंय, जो काही सेकंड रो आहे त्याचं जे काही रिझल्टंट येईल ते तुमचं आन्सर असणार आहे. मग याला सॉल्व्ह कसं करायचं, बेस सिम्पल. तुम्हाला जास्त पझल एवढं डोकं पण लावायचं नाही आणि तेवढा वेळ पण नाही घालायचा. डायरेक्ट क्वेश्चन दिलेला असतो, तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. पण लोक दुर्लक्ष करतात, तुम्हाला नाही करायचं. ठीक आहे, मार्क, कारण तुम्हाला सिलेक्शन घ्यायचंय. तर बघा याला सॉल्व्ह कसं करायचं, तर आता ह्या 2 नंबरला पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं अशा क्वेश्चन मध्ये नंबर सिरीज मध्ये. मग याला सॉल्व्ह कसं करायचं, तर आता ही 2 नंबर धरलो तर इकडून सॉल्व्ह करताना लेफ्ट साइड कडनं सॉल्व्ह करायचं, इकडल्या साईडने. ठीक आहे, या साईडनं इकडे सॉल्व्ह करत जायचं इकडं. ठीक आहे, मग आणि घेतेवेळी 2-2 नंबर एकत्र घ्यायचा आणि या कंडिशन पैकी जी काही कंडिशन फॉलो होईल त्याच्यावर अप्लाय करायचं. ओके, हे पहिलं, हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, मग आता हे आपण 27 आणि 91 घेतलं. आता याच्यावरती याच्यामधली समजा एक कंडिशन फॉलो झाली, मग त्या कंडिशननुसार या दोघांचा रिझल्टंट समजा 10. ओके, मग कसं, मग नेक्स्ट असेल हा 10 आणि हा जो काही 89 आहे, हा जो काही थर्ड नंबर आहे याच्यावर या कंडिशन अप्लाय करायच्या.
याच्यामधली कोणती एक कंडिशन फॉलो होत असेल, त्याचा नंबर समजा जर 5 आला तर शेवटी या 5चं आणि या 48चा वर या कंडिशन लागू करायच्या आणि शेवटी तुम्हाला तो रिझल्टंट भेटणार आहे. ठीक आहे. मग ती व्हॅल्यू समजा जर 20 आली उदाहरणार्थ, मग त्या पी ची व्हॅल्यू काय असेल 20. मग असं जसं वरच्याला सॉल्व्ह केलं तसंच खालच्याला सॉल्व्ह करायचं कंडिशन अप्लाय करून, आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला रिझल्टंट भेटून जाईल. ठीक आहे. सोपं आहे. ठीक आहे. काहीच असं तुम्हाला काही रॉकेट सायन्स लावायचं नाही. सोपं आहे. ठीक आहे. मार्क देऊन जाणार. तर मग ह्याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता बघा इथं काय म्हणलंय, आता पहिल्यांदा आपण कुणाला घेणार आहे 27 आणि 91. मग याची कंडिशन बघा. आता बघा काय म्हणलंय, पहिली कंडिशन, इफ अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 17 इज फॉलोड बाय इवन नंबर. आता हा 27 घेतेवेळी पहिल्या नंबरवरती या कंडिशन लागू होणार. आता बघा हा 27 हा 17चा मल्टिपल आहे का नाही, मग डायरेक्ट पहिली कंडिशन अप्लाय होणार नाही, कॅन्सल करायचं त्याला. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, इफ अ परफेक्ट स्क्वेअर नंबर इज फॉलोड बाय प्राईम ऑड नंबर. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 27 हा स्क्वेअर पण नाही आणि हा 91 हा नॉन प्राईम ऑड नंबर पण नाही. ठीक आहे. मग बघा ही दुसरी कंडिशन पण झाली. थर्ड कंडिशन बघा, इफ अ कंपोजिट नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. कंपोजिट नंबर म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचा विषय. कंपोजिट नंबर म्हणजे काहीच नाही, बेसिक नॉन प्राईम नंबर जे काही आहेत दे ऑल आर कंपोजिट नंबर. म्हणजे त्या नंबरला एक आणि त्या ती जी काही संख्या आहे ती सोडून आणखीन एका किंवा मोर दॅन एक संख्येनं जर भाग जात असेल तर ती को-प्राईम नंबर असते, हे तुम्हाला माहितच आहे. प्राईम नंबर म्हणजे काय, एकानं किंवा जी संख्या आहे त्याच्यानं त्याला भाग जात असेल फक्त तर ती प्राईम नंबर. बेसिक तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. हुशार आहे तुम्ही सगळं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हणलंय, इफ अ कंपोजिट नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. मग कंपोजिट नंबर 27 आहे, 91 प्राईम आहे का नाही, मग ही पण कंडिशन लागू होणार नाही. ठीक आहे. तिसरी कंडिशन पण रॉंग. मग चौथी बघा, इफ अ प्राईम नंबर इज फॉलोड बाय इव्हन कंपोजिट नंबर. मग आता इथे 27 प्राईम आहे का नाही, चौथी पण कंडिशन फॉलो नाही होणार. तुम्ही म्हणसाल हे काय, कोणतीच कंडिशन फॉलो होत नाही. एक नाही कंडिशन फॉलो होते. क्वेश्चन दिलाय म्हणजे सोल्युशन असेलच ना त्याचं. ठीक आहे. ओके. मग बघा इथं आलं बघा, इफ अ परफेक्ट क्यूब नंबर इज फॉलोड बाय इव्हन नंबर. आता 27 हा क्यूब आहे पण 91 इव्हन आहे का नाही, मग ही पण कंडिशन फॉलो नाही होणार. समजलं तुम्हाला कंडिशन कसं हे करायचं. मग बघा इथं म्हणलंय, इफ अ नॉन प्राईम ऑड नंबर. हा नॉन प्राईम ऑड आहे ना, ऑड आहे ओके, आणि प्राईम आहे का नाही, नॉन प्राईम झाला मग तो. इफ अ नॉन प्राईम ऑड नंबर इज फॉलोड बाय अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 13. हा नॉन प्राईम जो आहे ऑड नंबर, हा अशा नंबरला फॉलो केला पाहिजे, याला असा नंबर फॉलो केला पाहिजे त्याचं तो नंबर 13च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. मग हा 91 हा 13च्या नंबर मल्टिपल मध्ये आहे का, ऑब्व्हियसली आहे. 93 मग ही कंडिशन त्याला फॉलो होणार. समजलं तुम्हाला. मग इथं एक कंडिशन याला फॉलो होणार, मग ही कंडिशन आपण त्याला लागू करायचं, संपला विषय, आपला आन्सर येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग बघा मग काय करा म्हटले त्यानं, देन द डिफरन्स बिटवीन बोथ द नंबर इज रिझल्टंट. मग या दोघांचा जो काही डिफरन्स येईल ते त्याचं रिझल्टंट येणार आहे. आणि मग याचा डिफरन्स काय येणार, 4 आणि 9 मधून 3 गेले 6, म्हणजे याचा जो काही रिझल्टंट येईल हा 64 असेल. मग या दोघांचा डिफरन्स जो असेल हा 64 येईल. 11 मधून 7 गेले 4, 9 मधून 3 गेले 6. सिम्पल. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. मग आताच आपण पाहिलं, मग हा या दोघांचा रिझल्टंट आला हा नंबर, मग या नंबरचं आणि 89चं जे काही थर्ड नंबर आहे त्याचं रिलेशन काढायचं असतं. सिम्पल. मग या कंडिशन पैकी कोणती कंडिशन या दोघांना लागू होते ते बघायचं. आय होप हे समजत आहे तुम्हाला. ओके. बघा इथं तुम्ही एकदा कंडिशन रीड केलेले आहेत. ओके, म्हणजे तुमच्या डोक्यात एकदा कंडिशन बसलेली आहेत, तर तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाते की बाबा आता पुढली कंडिशन कोणती याला लागू होऊ शकते. ठीक आहे. मग डायरेक्ट बघा इव्हन नंबरवाली कोणती कंडिशन असते का. इथे बघा आता दोन नंबर आहेत 64 आणि हे 89, या दोघांना ही कंडिशन लागू करायची. मग बघा इफ अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 17. आता हा 64 17चा मल्टिपल आहे का नाही, मग ही कंडिशन लागू होणार का याला, नाही, कॅन्सल. मग बघा नेक्स्ट, वेळ नाही घालवायचा. इफ अ परफेक्ट स्क्वेअर नंबर इज फॉलोड बाय नॉन प्राईम ऑड नंबर. नॉन प्राईम ऑड नंबर हा प्राईम आहे
हा नॉन प्राईम आहे का नाही, 89 हा प्राईम नंबर आहे, मग ही पण कंडिशन नाही लागू होणार. नेक्स्ट आहे इफ अ कंपोजिट नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. 89 प्राईम आहे, 64 कंपोजिट आहे, ऑब्व्हियसली 64 कंपोजिट आहे. मग काय करा म्हणले, ही कंडिशन लागू होणार, थर्ड कंडिशन. मग याचं डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. देन सम ऑफ द डिजिट्स ऑफ बोथ नंबर इज ऍडेड. आता इथं बघा नीट कंडिशन वाचा. देन काय करा म्हणले, सम ऑफ डिजिट्स ऑफ द बोथ नंबर इज ऍडेड. म्हणजे हे जे काही नंबर्स आहेत यांच्या दोघांचे जे काही डिजिट्स आहेत यांचे ऍडिशन करायचं पहिल्यांदा. 6 4 10 9 8 17. मग यांचं जे काही ऍडिशन येईल त्यांना त्याने ऍड करा म्हटले. मग इथं काय होणार 27. ठीक आहे, 10 आणि 17ला ऍड करायचे, इथं डायरेक्ट दिलंय. देन सम ऑफ द डिजिट्स ऑफ बोथ द नंबर इज ऍडेड. ठीक आहे, डिजिट्सला ऍड करा म्हणले. सम ऑफ द बोथ द नंबर्स ऑफ द डिजिट्स इज ऍडेड. मग इथं 10 आलं, इथं 17 आलं, 17 10 27. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, मग शेवटचा नंबर काय उरला 27 आणि 48 परत. ओके, 27 ची कंडिशन आपण आताच बघितली होती, इथं नॉन प्राईम नंबर नाही, मग हे लागू होणार नाही. मग नेक्स्ट बघू. आता बघा हा इथे काय परफेक्ट क्यूबची इथं कंडिशन आहे. डायरेक्ट तुम्हाला एकदा कंडिशन वाचलं ना, तुम्हाला एकदा डोक्यात बसून जातं की बाबा हा, तर इथे डायरेक्ट दिले बघा. इफ अ परफेक्ट क्यूब नंबर इज फॉलोड बाय इव्हन नंबर. हा 27 परफेक्ट क्यूब आहे आणि इव्हन नंबर फॉलो करते का, त्यांना 48 ऑब्व्हियसली फॉलो करते. मग ही कंडिशन लागू होणार. देन क्यूब रूट ऑफ फर्स्ट नंबर इज मल्टिप्लाय बाय सेकंड नंबर. मग काय म्हणलंय, हे जे काही 27 आहे, जे काही कोणाचा क्यूब आहे त्याचं क्यूब रूट काढा म्हणले आणि त्या 48ला त्याला मल्टिप्लाय करा म्हणले, म्हणजे इव्हन नंबरला. तर आपण तसं करू. 27चा क्यूब रूट काय 3, या 3 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं. मग काय येणार 3 8 24, 3 8 24, 24 ला 2 कधीपासून झालं 3 8 24, हातच्याले 2, 3 चोक 12 2 14, 144. हा जो काही फर्स्ट रो आहे तुम्हाला समजला असेल, फर्स्ट रोचा जो काही रिझल्टंट आहे हा 144 येत आहे. मग इथं क्वेश्चन मध्ये दिलंय जे काही फर्स्ट रोचा रिझल्टंट असेल ती पी ची व्हॅल्यू असेल म्हणले. मग इथे पीच्या जागी 144 घ्यायचं. आय होप हे समजत आहे तुम्हाला. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जर व्हिडिओ आवडला असेल थोडंफार तर तुम्ही लाईक पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर मग बघा आता 144 आणि इथं पी ची व्हॅल्यू 144 आली. जसं वर सॉल्व्ह केलं तसंच खालचं सॉल्व्ह करायचं. सेम, काहीच बदल नाही. मग बघा इथं काय म्हणलंय, हा ओके, इथे बघा डायरेक्ट इथे कंडिशन आहे बघा. इफ अ परफेक्ट स्क्वेअर नंबर इज फॉलोड बाय नॉन प्राईम ऑड नंबर. 144 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का, ऑब्व्हियसली आहे 144. आणि हा 63 नॉन प्राईम ऑड नंबर आहे, ऑब्व्हियसली आहे. एक तर नॉन प्राईम आहे आणि त्याच्यात ऑड पण आहे. ठीक आहे, मग काय म्हणलंय, द सेकंड नंबर इज डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट नंबर अँड द रिमाइंडर इज टेकन ॲज अ रिझल्टंट. सगळ्यात महत्वाचं आता काय म्हणले बघा. आता बघा इथं सगळ्यात महत्वाचं हे आहे, देन सेकंड नंबर इज डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट नंबर. सेकंड नंबर काय 63, इथं 63 घेतलं. हा सेकंड नंबर जो असेल याला कशाने डिवाइड करा म्हणले, याचा जो काही स्क्वेअर रूट आहे 144चा याच्यानं त्याला डिवाइड करा म्हणले 12. मग इथं आलं 12. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं असेल, काहीच घाबरायचं नाही, सिंपल असतं. फक्त एक एक गोष्ट सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, इथपर्यंत आलं डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ द फर्स्ट नंबर. मग काय म्हणले, अँड द रिमाइंडर इज टेकन ॲज अ रिझल्टंट. मग याला जे काही डिवाइड करून रिमाइंडर येईल, आता याला पूर्ण तर भाग जात नाही, म्हणजे काहीतरी रिमाइंडर उरणार आहे. मग याला भाग घातलं 12 पंचे 60, 5 मग उरलं किती 3. ठीक आहे, हा 3 याचं हे असेल रिझल्टंट, या दोघांचा रिझल्टंट हा 3 असेल. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. इथं पी ची व्हॅल्यू किती होती 144. ओके, 144 आणि ह्या दोघांचा रिझल्टंट आहे 3. मग आता काय करायचं, या 3ला आणि 54ला सॉल्व्ह करायचं. मग बघा काय नेक्स्ट आहे, पहिली कंडिशन लागू होणार का, इफ अ नंबर इज मल्टिपल ऑफ 17. नो, ऑब्व्हियसली नॉट. मग बघा इफ अ कंपोजिट नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. 3 कंपोजिट आहे का नाही, ऑब्व्हियसली नाही. मग काय नाही प्रॉब्लेम. मग चौथी कंडिशन बघा, इफ अ प्राईम नंबर इज फॉलोड बाय अन इव्हन कंपोजिट नंबर. ऑब्व्हियसली 3 प्राईम आहे, 54 हे इव्हन कंपोजिट नंबर आहे, हे पण आहे, म्हणजे ही कंडिशन लागू होणार. मग काय म्हणलंय, देन बोथ द नंबर इज सबट्रॅक्टेड. तर याचा रिझल्टंट येईल 54 मधून 3 गेले 51. आय होप
54ला 54च केलं का? 51 येणार. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, 51 याचा जो काही रिझल्टंट येईल दोघांचा हा 51 येईल. सगळ्यात आता नेक्स्ट पुढलं शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे आपण. तुम्हाला हे येत असेल ओके, तुम्हाला समजत असेल की क्वेश्चन हे किती सोपे असतात आणि तुम्हाला मार्क देऊन जाणार आहेत. ठीक आहे, आता बघा पहिली कंडिशन इथे लागू होणार का बरं? तर इथे काय म्हणलंय, इफ अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 17 आलं का? 51 17चा मल्टिपल आहे. ओके, तर काय करा म्हणले मग, देन बोथ द नंबर इज ऍडेड. हा जो काही नंबर आहे आणि हा सगळ्यात महत्वाची पुढली कंडिशन, इफ अ नंबर इज मल्टिपल ऑफ 17. ओके, ही कंडिशन फॉलो होते. इज फॉलोड बाय इवन नंबर. हा 17चा मल्टिपल असलेला इवन नंबरला फॉलो करतो. ऑब्व्हियसली फॉलो करतो. मग काय करा म्हणलंय, देन बोथ द नंबर इज ऍडेड. या दोघांना पण ऍड करायचं. मग या दोघांना ऍड केल्यानंतर किती येणार आहे? या दोघांना 51 आणि 32ला ऍड केलं तर आन्सर येईल आपलं 83. 83 हे आपला आन्सर असणार आहे. आणि इथं याला मग असं टिक करायचं आणि पुढे जायचं पटमन, काहीच वेळ घालायचं नाही. आय होप हे तुम्हाला समजलं असेल किती सोपं असतं. फक्त तुम्हाला सांगतोय म्हणून त्याला वेळ जातोय. नंतर तुम्ही जर सॉल्व्ह करायला बसले, आता समजलं असेल तुम्हाला, तुम्ही जर सॉल्व्ह करायला बसले तर याला तुम्ही एक मिनिटामध्ये तुम्ही उडवून टाकणार आहेत. ओके, तर ह्या पहिल्या याचं क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर समजलं असेल. आता आपण आणखीन एक क्वेश्चन सॉल्व्ह करू याच ह्याच्यावरला. थर्ड क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देऊ. ठीक आहे, आता बघा आणखीन एक पॅटर्न आहे नवीन, तो पण घेणार आहे आपण. तर जाऊ नका कुठं. तर बघा आता दुसरा क्वेश्चन, तुम्हाला पहिल्या क्वेश्चन मध्ये सर्व गोष्टी माहिती झाल्यात. आपण डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आता काय म्हणले, क्वेश्चन वाचायचा पहिल्या ह्याच्यामध्ये, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ रिझल्टंट ऑफ द रो 1 and 2. या दोन जे काही रो आहेत त्यांचा जो काही रिझल्टंट येईल त्या दोघांचा गुणाकार करा म्हणले. मग ते आपला आन्सर असणार आहे. तर डायरेक्ट सॉल्व्ह करायचं पटपट पटपट, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही इव्हन नंबर आहेत, तर याला कोणती कंडिशन लागू होते ते बघायचं. बघा इथं बघा इफ अ परफेक्ट स्क्वेअर नंबर इज फॉलोड बाय नॉन प्राईम नंबर. ऑब्व्हियसली हे पण होणार नाही. इथं नॉन प्राईम आहे का? हे 34 नाही. मग बघा इथं आहे, इफ अ कंपोजिट नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. कंपोजिट तर आहे पण 34 प्राईम आहे का? नाही. हे पण कंडिशन लागू होणार नाही. पहिली तर लागूच होणार नाही. 17चा मल्टिपल पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असतं. मग आहे इफ अ प्राईम नंबर इज फॉलोड बाय इवन नंबर. इवन नंबर तर आहे पण 64 प्राईम आहे का? नाही. ठीक आहे, मग बघा इथं कंडिशन आहे, इफ अ परफेक्ट क्यूब इज फॉलोड बाय इवन नंबर. ही कंडिशन फॉलो होती. मग काय करा म्हणलंय, 64 परफेक्ट क्यूब आहे, 4चा क्यूब आहे. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. मग आहे त्यानं काय करा म्हणलंय, देन क्यूब रूट ऑफ फर्स्ट नंबर इज मल्टिप्लाइड बाय सेकंड नंबर. मग आपण घेते वेळीस ह्या दोन नंबरला घेतो. मग काय करा म्हणले, जे काही परफेक्ट क्यूब असेल त्याचा क्यूब रूट घ्या म्हणले. मग या 64चा क्यूब रूट 4 येईल आणि या 4ला आणि याला काय करा म्हणले, त्यानं मल्टिप्लाय करा म्हणले 4ला आणि 34ला. 4 त्रिक 12, 4 2 8, 128 याचा आन्सर असणार आहे. ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. 128 नाही, सॉरी 146. ओके, 4 चौक 16, 6 हातच्याला 1, 4 चौक 16, 6 हातच्याला 1, 4 त्रिक 12 आणि 13. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. 136 सॉरी. ओके, तर मग या दोघांचा रिझल्टंट हा आला 136. तर या दोघांना कट करायचं. मग आपल्याला सॉल्व्ह करायचं कुणाला आता, या 36ला, 136ला आणि 52ला. मग बघा कोणती कंडिशन याला लागू होते. याला 17 भाग जातो का? 17 8 7 56 जाते ना. 17 7 36. ओके, मग बघा पहिली कंडिशन त्याला लागू होते. डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. इफ अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 17 इज फॉलोड बाय इवन नंबर. 17चा मल्टिपल आहे, 17चा मल्टिपल आहे 17 8 आहे ना, 17 56, 17 56, 8 15. नाही 17चा मल्टिपल नाही. सॉरी ते ह्याच्यामध्ये होतो मी. हातच्याले 5 येतात. सॉरी, 17 8 136. ठीक आहे, बरोबर आहे. 17चा मल्टिप्लाय आहे आणि हा इवन नंबरला फॉलो करते म्हणले. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग काय, देन बोथ द नंबर इज ऍडेड. मग या दोघांना ऍड करायचं. ऍड करा. 6 2 8, 5 2 7 आणि 1. इथं आलं 178 आणि 79. मग या 178 आणि 79ला आपण सॉल्व्ह करायचं. ओके, मग बघा ऑब्व्हियसली आता हा 17चा मल्टिपल नाही. ठीक आहे, म्हणून काही प्रॉब्लेम नाही. इफ अ परफेक्ट स्क्वेअर नंबर इज फॉलोड बाय नॉन प्राईम ऑड नंबर. नाही, ही पण कंडिशन नाही लागू होणार.
मग बघा, इफ अ कंपोजिट नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर, ही कंडिशन लागू होणार. देन सम ऑफ द डिजिट्स ऑफ बोथ द नंबर इज ऍडेड. मग या दोघांचे जे काही नंबर्स आहेत यांच्या डिजिटचे ऍडिशन ऍड होणार, परत ऍड होणार. सम ऑफ बोथ द डिजिट्स ऑफ बोथ द नंबर इज ऍडेड. मग बघा, 178चं 16 येईल, 9 7 16. मग या दोघांचं जे काही डिजिट येईल हे येईल 32. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, ओके. मग या पहिल्या रोचा आन्सर काय आलं 32, कारण 8 आणि 7 15 आणि 1 16, याचे ऍडिशन 16, हे 9 7 16, या दोघांचे ऍडिशन 32. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पहिल्या रोचा रिझल्टंट इथं आला, पहिल्या रोचा रिझल्टंट आलं. मग सेकंड रोचं बघा काय म्हणलंय, आता 85 पासून सुरू आहे, तर याचं जे काही गोष्ट आहे ही 17 पासून होणार आहे. 17चा मल्टिपल आहे डायरेक्टली. मग ही कंडिशन सॉल्व्ह करायचं. इफ अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 17 इज फॉलोड बाय इवन नंबर. ठीक आहे, मग बघा आता हे 85 17चं मल्टिपल आहे, इवन नंबरला फॉलो होत आहे. मग काय करा म्हणले त्यानं, देन बोथ द नंबर इज ऍडेड. मग या दोघांना ऍड करा म्हणले. सिंपल करायचं आपण. 6 आणि 5 11ला 1, 5ला 1, 8 आणि 4 12, 121. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. मग बघा, स्क्वेअरचा कोणती कंडिशन आहे का ती बघा. त्याच्यामध्ये हे होतं, हे बघा इथं आहे, इफ अ परफेक्ट स्क्वेअर नंबर इज फॉलोड बाय नॉन प्राईम ऑड नंबर. 121 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, 27 हा नॉन प्राईम ऑड नंबर आहे. ठीक आहे, मग ही कंडिशन लागू होणार. मग काय म्हणलंय, द सेकंड नंबर इज डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट नंबर, आणि त्याचा रिझल्टंट घ्यायचे, हे आपण आताच पाहिलंय. मग बघा, आता हे 27 आहे, या 27ला आपणाला आता 11चा स्क्वेअर रूट काय 11, 121चा स्क्वेअर रूट काय 11. तर याचा आन्सर काय असणार आहे, आता याला 11ला, हे जे काही 27 आहे त्याला 11ने डिवाइड करायचं, 11 2 22, उरलं 5. मग जो काही हा 5 आहे रिमाइंडर, याला हे घ्यायचं, मग इथं उरलं काय 5. मग या दोघांचा आन्सर काय आलं 5. मग आता कुणाला सॉल्व्ह करायचं, या 5ला आणि 42ला. ठीक आहे, आय होप समजलं असेल तुम्हाला, सोपं हे समजलं असेल. हा, आता बघा मग हे कशानं, मग आता याला कोणती कंडिशन लागू होणार. हा, इथं बघा, इफ अ प्राईम नंबर इज फॉलोड बाय इवन कंपोजिट नंबर देन बोथ द नंबर इज सबस्ट्रॅक्टेड. कंपोजिट नंबर आता आपण पाहिलं, नॉन प्राईम नंबर जेवढे आहेत ते सगळे कंपोजिट नंबर्स आहेत. ओके, मग ह्या कंडिशन मध्ये काय म्हणलंय, देन बोथ द नंबर इज सबस्ट्रॅक्टेड. या दोघांना सबस्ट्रॅक्ट करायचं. 42 मधून 5 गेले, उरले किती 37. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. मग काय म्हणलंय, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ रिझल्टंट ऑफ रो 1 and 2. ठीक आहे, तर याचं ठीक आहे, T7 356 बरोबर आहे. हा, तर इथं आपल्या ऑप्शन चुकलेले आहेत. ठीक आहे, ऑप्शन मध्ये याचा आन्सर काय येणार आहे मग 32 × 37, कारण 7 2 14, एक स्थानी 14 येणार आहे. ठीक आहे, 0 3 2 6 आणि 3 3 9, 7 2 14, 4 8 1, 7 1 21 आणि 1 22. याचा आन्सर हे असणार आहे. इथं 4 6 2 8 11 9 2 11, 1184 याचं हे आन्सर असणार आहे. इथं एक एफ ऍड करा आणि इथं 1184. ठीक आहे, क्वेश्चन दुसऱ्या ह्याचे जे काही आन्सर आहे ते आलं असतील. याचा ऍक्च्युअल आन्सर काय येणार आहे 1184. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. जे काही सेकंड क्वेश्चन आहे, तर हा थर्ड क्वेश्चन इट इज फॉर युअर होमवर्क. म्हणजेच या दोन जे काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यावरून हा थर्ड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, तुम्ही करणार. आणि याचं जे काही आन्सर आहे आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि त्याच्यामध्ये याचा आन्सर तुम्ही टाकायचा आहे. आपण बरोबर आहे का नाही हे पाहू. ठीक आहे, तिथंच तुम्हाला सांगितलं जाईल. आणि @बालक अकॅडमी तुम्ही जर सर्च केलं तरी येतं. ठीक आहे, टेलिग्रामला याला जॉईन व्हायचं, मराठीमध्ये नाव आहे. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. जे काही नंबर सिरीज आहे मेन्स लेवलची, LR ची मेन्स लेवलची नंबर सिरीज आहे ही तुम्हाला समजला असेल. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या मेन्स जे आहे SBI ची त्यामध्ये तुम्हाला फायदा होणारच आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक करणार आहेत.
जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा आपल्या टेलिग्राममध्ये पण कळवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.